खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. खरंच खूप आनंद झाला. हो हो, ते तर तुमच्या चेहऱ्याकडे बघून दिसतच आहे. धन्यवाद. सई बाळा, समजली बातमी तुझी. खूप आनंद झाला लग्न ठरलंय ऐकून. गीताबाईने तुम्ही? अहो एवढीशी होती, मी पाहिलं तेव्हा. हो, बाहेर गल्लीमध्ये सगळ्या मैत्रिणी मिळून खेळ खेळायची. मुली किती लवकर मोठ्या होतात नाही. हो ना. नशिबाने हो तुमची लेक. बाहेर आप्पांकडूनच समजलं हिचं लग्न ठरलंय ते. अच्छा, बरं आधी जाऊन हिचं अभिनंदन करावं. बरं येते हा, लग्नाला नक्की बोलवायचं. हो हो हो. आज सकाळपासून जो भेटतोय तो अभिनंदन करतोय. आप्पांनी ना फक्त आता वर्तमानपत्रात बातमी छापायची बाकी ठेवली. असे का वागतात आई आप्पा? हे कधी कसे वागतील हे त्या ब्रह्मदेवाला तरी ठाऊक असतं का? आता ते नचिकेत आणि सईचं लग्न ठरलंय हे अख्ख्या पार्ल्याला सांगून झालंय, पण त्या इरावती देशपांडेला विचारायला नको का? हो ना, त्या बाईनी मध्येच खोडा घातला की मग संपलं सगळं. पण अचानक सई आणि नचिकेतच्या लग्नाला यांनी होकार कसा काय देऊन टाकला तेच कळत नाहीये. हो ना, मलाही धक्का बसला या सगळ्याचा. हो ना, तो नचिकेत ऑस्ट्रेलियाहून आल्यापासून आप्पा त्याच्या विरोधात आहे. सारखी भांडणं वादविवाद होतच असतात त्याच्याशी. मग आता अचानक काय? नाही, माणूस बदलतो हे मी ऐकलं होतं, पण इतका बदलतो? अरे शैलेश, आप्पाने तो निवृत्तीवनामध्ये साक्षात्कार झाला होता ना, त्याचाच हा चमत्कार असणार. असा साक्षात्कार व्हायला लागला ना तर बघायला नको. नाही, पण तो नचिकेत तर जाईशी लग्न करणार होता ना. अगं त्याचं प्रेम सईवरच आहे, पण आईमुळे कदाचित तो त्या जाईच्या मागे वावत गेला असेल. हो की नाही ग जाई? सत्याना सई. हो हो, त्याचं प्रेम माझ्यावरच आहे. पण काही असलं तरी आत्तापासून असं सगळ्यांना सांगणं मला बरोबर वाटत नाहीये आजी. ती काळजी कधी केली आहे यांनी तर आत्ता करतील. आता तुझं लग्न ठरल्याची मिठाई अख्ख्या पार्ल्याला वाटून येतात की नाही बघ. पूजेचा सिनेमा मला खूप आवडतो. कुठे होती पूजा? भाई कुठे होती काय? तुझ्या सासरी. वाट भाई तू एवढी मोठी गद्दारी करशील आपल्यासोबत वाटलं नव्हतं. वाट गद्दारी? अरे तुझ्या प्रेमाचं झालेलं रोपटं, त्या रोपट्याला आलेली छोटीशी कळी, त्या कळीचं झालेलं फूल आणि फुलाचा अख्खा बुके होताना बघणाऱ्या दिगंबर कदमला तू काहीच नाही सांगितलंस. तू का सेंटी होतोयस? मला कळेल असं बोल. अरे मी काय बोलू? तुझं आणि वहिनीचं लग्न ठरलं आणि मला माहितच नाही. वेळ वेळ, तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं काय? हिटलर. ओ सॉरी, आता हिटलर नाही बोलायचं. आता नचिकेत देशपांडेंचा होणारा आजे सासरा आहे ना, आता आप्पा गेटकर बोलायचं. आप्पा गेटकरांनी सांगितलं. तुला स्पेशली येऊन सांगितलं? अरे मला स्पेशल येऊन सांगायची गरज काय? तुझा तो हिटलर तिकडे शिरा वाटप करतोय नाक्यावर. तुझं आणि वहिनीचं लग्न ठरलं म्हणून स्पेशल पूजा घातली आहे त्याने. ओ गॉड. आणि भाई मुळात तुझं आणि जाईचं लग्न ठरवलं होतं ना मॅडमनी. मग हे कुठून आलं मध्येच? आणि मुळात मला का नाही माहित? भाई तुझ्या प्रेमाचं झालेलं रोपटं. बोलू दे ना. दिस इज सिरियस डेक्स. तो हिटलर काय वेडा आहे का? व्हाय इज ही डूइंग दिस? एक मिनिट भाई, म्हणजे तुला या सगळ्याबद्दल काहीच नाही माहित? I need to stop him. अरे काय लोचाय? आता कोणी नाही. नशीब ही सकाळपासून सगळ्यांनी नुसतं उच्छाद मांडलाय. सईचं लग्न ठरल्यावर अभिनंदन नाही केलं तर शिक्षा होईल अशी घोषणा केल्यासारखे का वागतायत सगळे? आई अहो, आप्पा नाक्यावर उभे राहून जो येईल त्याला सांगतायत. हो ना, ते तर काय सुटलेलेच आहेत. जाऊ दे, त्यांना काही बोलता येणार नाही आपल्याला, पण आपण दार तर लावू शकतो. हो
आता कुणीही येणार नाही. ऑलराइट, नाउ यू हॅव टू टेल मी इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी की काय चाललंय तुमचं. का सगळ्यांना सांगत फिरताय लग्न ठरलंय म्हणून. अरे बातमी चांगली आहे ती, त्याच्यात लपवण्यासारखं काय आहे. आमची पर्सनल गोष्ट आहे ना ती. अरे आनंद वाटण्याने वाढतो वेड्या. आणि बघ, तुम्हा दोघांना सगळ्यांचे आशीर्वाद तर मिळतीलच ना. आणि संसार सुरू करण्याच्या आधी मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत नेहमी. अहो पण हे बघ, मला सांग, तुला सई आवडते ना. तिच्याशी तू लग्न करणार आहेस ना. का एका रात्रीत निर्णय बदलला तुझा. ती मला आवडते पण. मग झालं तर. अरे खरं प्रेम ही लपवण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. सुरुवातीपासूनच मी तुम्हा दोघांना जो काही विरोध केला ना, त्याचा मला अतिशय पश्चात्ताप होतोय. आणि त्यामुळेच मग मी स्वतःच ही बातमी सगळ्यांना सांगितली. हे बघा, आधी मॉमला पुण्याहून येऊ दे. शी डझंट नो एनिथिंग. तिच्या आधी मला परमिशन तरी काढू दे. घाई का करताय. नाही, मुलीकडच्यांना घाई असतेच रे. कारण एकदा का एका मुलीचं नाव एखाद्या मुलाशी जोडलं गेलं ना की ते तिच्यासोबत आयुष्यभर राहतं. अरे मी नाही म्हणते. नाही, पण मला अजूनही कळलेलं नाहीये, तू त्या जाईला सोडून सईशी लग्न करायला अचानक कसा तयार झालास रे. दॅट इज अ लॉंग स्टोरी. ती मी आता नाही सांगत, नंतर नक्की सांगेन मी. फॉर नाव आय एम जस्ट सेइंग की थोडा मला वेळ द्या, मला मॉमशी बोलू दे. अरे पण एवढं काय असं सांगण्यासारखं आहे. आहे सांगण्यासारखं आहे, पण आत्ता. प्लीज मला थोडा वेळ द्या. मी बोलतो मॉमशी. आणि फक्त मीच बोलीन, तुम्ही बोलू नका, अदरवाइज कॉम्प्लिकेशन्स वाढते. सो इट्स माय रिक्वेस्ट, गिव्ह मी सम टाइम. थँक्यू. अरे तुम्ही सगळे असे इथेच उभे का राहिलायत. चला कामाला लागा. चला चला. कसलं काम. अहो सौभाग्यवती, आपल्या होणाऱ्या विहीणबाई या पुण्यातून इथे यायच्या आत त्यांच्या स्वागताची तयारी करायला हवी. त्यांचं स्वागत कसं असं जंगी व्हायला हवं. सई, खुश आहेस ना. अरे चला चला कामाला लागा. चला काढूया लवकर. वा, आता एका नवीन पर्वाला सुरुवात होणार. मजा येईल. हे घे कॉफी. अरे भाई, तू कशाला एवढा टेन्शन घेतो रे. सईशी लग्न केलं काय, जाईशी लग्न केलं काय, एकच तर आहे. कशाला टेन्शन घ्यायचं. मॅडस का सई म्हणजे जाई आहे हे फक्त तुला, मला, देखील आणि सईला माहिती. मॉमला माहितीये. हो, तर मॅडमला कळलं तर त्या वेगळा राडा घालतील ना. एक्झॅक्टली. मॉमला जाई आवडते आणि मी आप्पांना कमिट केलंय की मी सईशी लग्न करेन म्हणून. आणि म्हणून पब्लिसिटी करतायत ते वेड्यासारखे. मॉमला हे बाहेरून कळलं ना तर शी विल बी सो अपसेट ॲट मी. दिस इज गेटिंग सो मेसियर. भाई, तुम्ही कोणत्या मुहूर्तावर प्रेमात पडलात ना तेच कळत नाही. एक लफडं निस्तरलं नाही तोपर्यंत दुसरा लफडं असतच. घे, सत्य आहे. तुम्ही या. काय रे दिगंबर, आमच्या विहीणबाई कुठं आहेत. बाई म्हणजे मॅडम ना आपल्या. हो, त्याच म्हणजे आल्या नाहीत का अजून. नाही, येतील 10-15 मिनिटं. त्यांचा फोन आला होता. हो का. तू एक काम कर. आता काय करू. बाहेर हो. हा, बाहेर जाऊन थांब आणि त्या आल्या की आम्हाला कळव. चल 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 चल. काय रे. चल 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 चल. सावकाश सावकाश आहे. चला या रे, या सगळ्या आत या. या अरे काय काय तुमचं, तुम्ही ते काय करताय.
अरे हे म्हणाले चला, मग आम्ही काय आलो. अप्पा व्हॉट इज दिस? आमच्या विहीणबाईंच्या स्वागताची तयारी आहे ही. त्यांचं स्वागत कसं असं अभूतपूर्व व्हायला हवं. अप्पा तुम्ही का करताय असं? आय टोल्ड यू आय नीड सम टाइम. प्लीज थोडा वेळ द्या मला. स्टॉप दिस. आद्या चला 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 भाऊ, चला चला. या या इरावती बाई, तुमचं स्वागत आहे. प्रसन्न. हो आप्पा. चला चला चला. चला 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 लवकर, चला. अरे प्लीज स्टॉप दिस. हे सगळं काय चाललंय? अहो ह्याला जंगी स्वागत असं म्हणतात. चला 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 या या. चला चला. अरे हे काय चाललंय सगळं? कोणी सांगेल का मला? व्हॉट इज हॅपनिंग? हो तुम्ही आधी आत चला. हो चला 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 आत चला आत चला चला. हा बरोबर. या या. नमस्कार करते. ई, काय करताय? या. हा साडी साडी. झालं? सगळ्यांचं सगळं करून झालं? आता मला कोणी सांगणार आहे की इथे काय चाललंय? हे सगळे केतकर काय करतायत आपल्या घरात? आणि तुम्ही हा असा अचानक यू टर्न का मारलाय? अहो चिडू नका इरावती बाई. आता केतकर आणि देशपांड्यांना सामंजस्यानंच वागावं लागणार आहे. शेवटी हा आयुष्यभराचा प्रश्न आहे. व्हॉट? हो. आता सगळे गैरसमज, रुसवे फुगवे हे विसरून आपण पुढे जायला हवं. नॅक, will you please open your damn mouth and tell me what the hell is going on here? What are these people doing here? तू सांगणार आहेस का मला? अहो त्याला काय विचारताय? मी सांगतो ना हिरावती बाई. एक मिनिट. पहिले तर हे बाई म्हणणं बंद करा. अँड येस प्लीज पटकन, आय एम वेटिंग. काय चाललंय प्लीज सांगा. अहो माझ्या एकुलत्या एक नातीचं लग्न ठरलंय. त्याचा हा आनंद आम्ही साजरा करतोय. दॅट्स ग्रेट. बरं झालं मिळाला ना जुनाट विचारांचा, तुमच्या नातीला शोभेल असा नवरा. सो व्हॉट? माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? अहो संबंध कसा नाही. तुम्ही आमच्या विहीणबाई आणि सईच्या होणाऱ्या सासूबाई. मनःपूर्वक अभिनंदन. द्या द्या घ्या घ्या घ्या. कसा लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभतोय की नाही सई आणि नचिकेतचा? काय बसला की नाही सुखद धक्का? काय चाललंय हे सगळं? विल यू प्लीज टेल मी व्हॉट इज गोइंग ऑन? अहो तो लाजतोय. हे सगळं त्याच्या संमतीशिवाय झालंय का? म्हणून तर आम्ही हा सगळा आनंद साजरा करतोय तुमच्या घरी. आता लवकरात लवकरचा मुहूर्त काढून उडवून देऊया यांच्या लग्नाचा बार. काय म्हणता? Will you please speak up, Knack?
दिस इज द थर्ड टाइम आय एम आस्किंग यू दिस. असा अचानक युटर्न कसा काय घेतला आता आप्पा केतकरनी आणि त्याच्या त्या क्रेझी फॅमिलीनी? विल यू प्लीज से समथिंग? तू असा स्टॅच्यू सारखा उभा का आहेस? तो जे काही बोलला ते खरं आहे का? हो. व्हॉट? यू शुड बी अशेम्ड ऑफ युअर सेल्फ. मी जेव्हा पुण्याला गेले होते तेव्हा तू जाईशी लग्न करणार होतास, बरोबर? आणि 2 दिवसात तुला पुन्हा सई आवडायला लागली. व्हॉट चेंज्ड इन दीज 2 days, नॅक? व्हॉट इज हॅपनिंग? प्लीज डोंट बी मॅड ॲट मी. आधी ऐकून घे माझं प्लीज. तुझ्या हातून कृती घडली तरच परमेश्वर मला क्षमा करेल. हा ठीक आहे ना, बोला ना, काय करू? तू सईशी लग्न कर. Oh my God. I don't believe this. म्हणजे त्या क्रेझी केतकरनी तुला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि तू त्यात अडकलास. मॅक, यू आर माय सन. हाऊ कॅन यू बी सो वल्नरेबल? मी सांगितलं ना तुला, सिच्युएशनच तशी होती. सिच्युएशन तशी होती नाही, तशी क्रिएट केली गेली. And that crazy old man created this situation. But हे सगळं जरी असलं तरी सुद्धा how can you forget one thing? Sai and you are poles apart. You have nothing in common. You can't be happy together. There is one point in common and that is love. We love each other. हे love नाहीये बेटा. मी तुला किती वेळा सांगितलं. तुला आत्ता असं वाटतंय पुढे जाऊन तू पछतावशील. Zai is the perfect girl for you. She is modern, she is smart, confident. She's got everything. ती आहे तुझ्यासाठी, सई नाही. मॉम, जाई आणि सई त्या दोघींची कंपॅरिझन होऊच शकत नाही. इट्स नॉट पॉसिबल. मॅक, प्लीज लिसन टू मी. त्या वेड्या माणसाच्या नाटकामुळे तू स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नकोस. मॉम, आय जेन्युइनली लव्ह सई. रिअली? नॅक, तू तर सईला विसरून जाईच्या प्रेमात पडला होतास आणि हे तूच सांगितलंस मला, हो ना? अरे मग काय झालं त्या सगळ्याचं? त्या सगळ्याचं काय झालं ते मी तुला सगळं नीट एक्सप्लेन करीन. एक्सप्लेन करण्यासारखं काय आहे आता यात? आहे, खूप खूप काही आहे. बट फॉर नाव आय थिंक आपण परमिशन दिली आहे तर लेट्स प्रोसीड. काय करायला हवी आता? Are you serious? आप्पानी परमिशन दिली आणि माझं काय? मॉम, पण अगं. पण काय? तू जाईशी लग्न करतोयस अँड दॅट इज फायनल. नॅक, आय डोंट वॉन्ट टू हिअर एनिथिंग. सॉरी मॉम, आय कॅनॉट मॅरी जाई. मी सईशीच लग्न करणार. लुक, आय एम रिअली सॉरी. यू हॅव टू अंडरस्टँड मी दिस टाइम. मला सईशीच लग्न करायचंय आणि प्लीज, इट्स माय रिक्वेस्ट, प्लीज एक्सेप्ट कर तिला. त्या क्रेझी केतकरनी इतके वेळा माझा इन्सल्ट केला, हे सगळं विसरलास तू? नॅक, तुला काहीच आठवत नाहीये? आणि त्या काकूबाईला मी एक्सेप्ट करू हे तुला हवंय? मला तर हेच कळत नाही की तू तिला कसं एक्सेप्ट केलंस. मॉम, अगं मी नॅक, आय रिअली डोंट अंडरस्टँड. यू आर नॉट व्हॅल्युइंग माय सेल्फ रिस्पेक्ट अँड आय कॅनॉट टेक दिस. मला कळतच नाहीये. तू त्या वेड्या मुलीच्या प्रेमात अंधाळा झालायस. नॅक, यू हॅव लॉस्ट एव्हरीथिंग. इट्स नॉट लाईक दॅट. प्लीज, आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू विथ यू एनीमोर. मला काही ऐकायचं नाहीये. मी उद्या चालली आहे सिडनीला. तू त्या केतकर फॅमिलीशी, अख्ख्या फॅमिलीशी लग्न कर. माझं काही म्हणणं नाहीये, काही घेणं देणं नाहीये आणि मी काही बोलणारही नाही तुला. बाय. अरे मॉम, प्लीज अंडरस्टँड कर, प्लीज. मॉम, मॉम, वेअर आर यू? हा भाई, मॉम कुठे आहे? मॅडम, मला नाही माहित भाई. रोज सकाळी इथे एक्सरसाइज करतात पण दिसला नाही आज सकाळपासून. कॉफी पण नाही मागितली आज सकाळपासून त्यांनी. ओ गॉड, म्हणजे खरंच ती काय? आय थिंक ती सिडनीला गेली. म्हणजे
थँक गॉड आय फाउंड यू. मॉम, आय वॉज लुकिंग फॉर यू. हाका मारतोय मी. एनिवे, आय एम रिअली सॉरी मॉम. काल खूप रूडली बोललो तुझ्याशी. आय शुड नॉट हॅव सेड दोज थिंग्स. द फॅक्ट इज आय लव्ह साई. बघ, तू नाही समजून घेणार तर कोण घेणार? आय प्रॉमिस यू, मी हात गरम लागतोय तुझा. कोण यू हॅव फीवर मॉम? सांगितलं का नाही तू? Hello, doctor. Yeah, this is Nachiket Deshpande speaking. My mom is not well. Can you please come over? Thank you. Thank you so much. कशासाठी? I'll get you some coffee. तोपर्यंत तू आराम कर. हा? मला नकोय कॉफी वगैरे. कॉफी घे. And तू बरी झालीस की आपण भांडण रिझ्यूम करू, ओके? But till then you have to take rest. आणि मी काही ऐकणार नाहीये तुझं.